149 वर्षापूर्वीचा महाविनाश पुन्हा परत येतोय का? पृथ्वी तापत चाललीये, पॅसिफिक महासागर उकळतोय आणि सुपर एल्निनोचा धोका पुन्हा घोंघावतोय. हे जेवढे मोठे मोठे अर्थशास्त्रज्ञ आहेत ते अजूनही विचार करतायत की मला जीडीपी वाढवायचं आहे. जसं की तुमच्या घराला आग लागली आणि तुम्ही आत बसून नोटा मोजतायत आणि योजना बनवत आहात की कशा प्रकारे पुढची नोट मिळवू. काही उरणार नाहीये वेड्यांनो. आर्टिकल्स येतात, लेख येतात की 2070 मध्ये आपण मुंबईत अजून कसं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करू शकतो. 2070 मध्ये मुंबई आहे कुठे? कोणत्या स्वप्नात आहात तुम्ही? समुद्राची पातळी 20 सेंटीमीटरने वाढली आहे. 2070 पर्यंत कदाचित 100 सेंटीमीटर वाढलेली असेल. युरोपच्या अनेक राजधान्या ज्या समुद्रकिनारी आहेत त्या बुडणार आहेत. त्यांना याची जाणीव आहे, तेही गोष्ट समजतायत. ते त्यांचं बजेट आता जीडीपीच्या हिशोबाने करत नाही आहेत. पण विशेषतः भारतात आपण अजूनही माहीत नाही कोणत्या स्वप्नात आहोत. बांगलादेश पूर्णपणे साफ होईल, बँकॉक पूर्णपणे साफ होईल, भारताची अनेक किनारी शहरं पूर्णपणे साफ झालेली असतील, हिमालयातील हिमनद्या सगळ्या वितळलेल्या असतील, आपल्या जेवढ्या नद्या हिमालयातील ग्लेशियर्समधून येतात त्या सगळ्या सुकलेल्या असतील. आपण कोणतं आर्थिक नियोजन करत आहोत? कोणत्या जीडीपी बद्दल बोलत आहोत? हॅलो.